इट्स ऑल अबाउट सॅटिस्फॅक्शन. आणि म्हणजे काय होतं ना, आपण गावाकडच्या लोकांना शहर आवडतं. म्हणजे शहरात जे खूप रगडले गेलेत ना, त्यांना मला गाव गाव आवडतं. आवडतात. म्हणूनच आपण आता पाहतो की पुण्याचे जे आजूबाजूचे खेडी वगैरे तिथे रिसॉर्ट्स बनायला लागलेत, Right. जे एकदम असं म्हणजे ते प्रमोटच स्वतःला असं करतात की आम्ही बरोबर. नॅचरल लाईफ किंवा बरोबर. ऍग्रिकल्चरल खूप रिसॉर्ट्स. कोकणातल्या गोष्टी असतील किंवा सातारा असेल, सातारा, महाबळेश्वर, हो बरोबर. पाचगणी या भागात खूप वाढायला लागले. भिलार वगैरे तिकडे ते भिलार, गाव. लोकांना असं प्रत्येकाचं वाटतं गाव. की एक मला येस. छान लॅविश छोटं मोठं मुंबई सारख्या पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रत्येकाला एक गाव बंगला हवाय. असावं, हो. छोटासा फ्लॅट असावा आणि मग गावात खेळात एक छान फार्म हाऊस असावं. आता ही एक्झॅक्टली प्रत्येकाची बकेट लिस्ट झाली आहे. एक्झॅक्टली हेच एक्झॅक्टली. कारण म्हणजे असू जेव्हा शकतं. आपण शहरामध्ये काम करत असतो, आयटी सेक्टरमध्ये काम करतो किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये आपण जेव्हा काम करतो, तो जो आलेला स्ट्रेस आहे आपल्याला, तो पूर्णपणे लोक जागा शोधायला लागले की मला कुठे जाऊन शांत बरोबर आहे. लोक आता नेचरच्या कनेक्टेड खूप व्हायला लागले. एक्झॅक्टली. ऍग्री टुरिझम याच्यामुळेच जास्त आता पुढे यायला लागले. पुढे